अनंत युवा प्रतिष्ठान व सौ रुपालीताई शेखर ओवाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुकुल शिक्षण संस्था संचलित श्रीमती अनुसाई ओवाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुनावळे। खरं तर पुनावळे या ठिकाणी या भागातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने अनंत युवा प्रतिष्ठान त्याचबरोबर अनुसाईबाई ओवाळ यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आज कार्यक्रम आयोजित केला। प्रामुख्याने आमचे सहकारी शेखर भाऊ ओवाळ असेल त्याचबरोबर रुपालीताई असेल यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं। आमचे सहकारी इरफान भाई असतील, लोमामा असतील आणि अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित होते। खरं तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना शालेय साहित्याची गरज पुरवण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असताना त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आणि ही गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य घडवण्याचं काम आपण करतो, म्हणजे जसा मातीच्या गोळ्याला आपण घडवतो तसं विद्यार्थ्यांना पुढच्या त्याच्या आयुष्याचं घडवण्याचं काम ही शैक्षणिक संस्था करत आहे आणि अशा पद्धतीच्या चांगल्या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळाली। या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक करिअरमध्ये त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, त्यांना चांगल्या पद्धतीची दिशा मिळावी, हा जो उपक्रम शेखर भाऊ त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अनंत अंबानी यांच्या प्रेरणास्थान म्हणून घेऊन हा कार्यक्रम चालू केला। मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो। महाराष्ट्र आणि देशातल्या आज जगामध्ये आपला भारत देश हा शिक्षणाचा हब झालेला आहे आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे। त्यामुळे या विद्येच्या माहेरघरातून येणारी पिढी घडवावी, चांगल्या पद्धतीचे त्यांच्यावर संस्कार व्हावेत, संतांची भूमी आहे। शैक्षणिक वाटचालीमध्ये पुणे विद्यापीठाचा जागतिक रँकिंगमध्ये नंबर येतो। त्यामुळे आपल्या या भूमीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम करतात आणि त्याच पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी झालेला आहे। आज या ठिकाणी अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने आपण जगाला हेवा वाटावा असं अनंत अंबानी साहेबांचं काम आहे। साहेबांनी आजवर पूर्ण देशामध्ये नाही तर अख्ख्या जगामध्ये असंख्य गोरगरीब लोकांना एक आशा दाखवलेली आहे। साहेबांचीच प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण अनंत युवा प्रतिष्ठानचं काम करतोय। या कार्यक्रमासाठी आदरणीय राज्यमंत्री बाळाभाऊ वेगळे आलेत, भाऊंचेही मनापासून आभार। तसेच आमचे कामगार नेते इरफान भाई सय्यद आलेत, त्यांचेही मनापासून आभार। आणि अनंत साहेबांचं प्रेरणा घेऊनच आम्ही पुढील काम करणार आहोत। धन्यवाद। येथे अनंत अंबानी प्रतिष्ठान व आमचे मित्र माजी नगरसेवक शेखर भाऊ ओवाळ व अनुसाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळा वाटप व शालेय साहित्य वाटप व बरेच अपंग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्ट्रेचर असतील, बाकीच्या हँडल्स असतील चालण्यासाठी त्यांना व व्हीलचेअर्स ह्याचं वाटप करण्यात आलं। हे वाटप करण्यासाठी खास करून आमचे स्नेही माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे व सर्वच त्यांच्या शेखर भाऊचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होतात। आज आपण सर्वांनी पाहिलं की पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगधंद्यांच्या कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते। आत्ताच आपल्याला बाळाभाऊंनी सांगितलं की पुणे जिल्हा हे माहेरघर म्हणून ओळखलं जातं, पण आज जर बघितलं तर पुणे जिल्हा शिक्षणाचा माहेरघर म्हणून ओळखलं जातं, कामगार नगरी म्हणून ओळखलं जातं। पण हळूहळू आपण पाहताय की आज इंडस्ट्रियल हब, ऑटोमोबाईल सेक्टर असतील व मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असतील हेही मोठ्या प्रमाणात आहेत। आज आपण पाहतो की बाहेरच्या राज्यातनं इथं येऊन लोक ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि जर आपल्या इथल्या शहरातले आपले स्थानिक भूमिपुत्र चांगले शिकले तर त्यांना दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या तालुक्यात जाऊन काम बघायची गरज लागणार नाही। आणि असेच दानशूर व्यक्तिमत्व जे काहीतरी आपण समाजाचं देणं लागतं आणि त्या माध्यमातून जे विद्यार्थी उद्याचं आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं, आपल्या जिल्ह्याचं भवितव्य आहे त्यांना आपण पुढाकार देऊन त्यांना सहकार्य करून खूप चांगला असा उपक्रम शेखर भाऊच्या माध्यमातून आज घेण्यात आलाय। मी शेखर भाऊ ओवाळ व त्यांच्या सर्व मित्रपरिवारांना खूप खूप शुभेच्छा देतो व आपण असं सुंदरसा कार्यक्रम नेहमी घेत जा एवढे आपल्याला आनंद आया यहाँ पर आगे जी के साथ में और शेखर भाऊ और वाली जी के साथ में प्रोग्राम विद्यार्थी के लिए ऑर्गेनाइज किए। मुझे बड़ी खुशी है अगर ऐसे प्रोग्राम
समाज में ऑर्गेनाइज करते रहेंगे तो शिक्षा ज्ञान को एक नई दिशा मिलेगी। मुझे बड़ी खुशी हुई यहाँ स्टूडेंट के साथ बातचीत करते हुए आपने एक सहयोग किया है, उसके बारे में क्या कहोगे? स्टूडेंट ने क्या करना चाहिए? मैं स्टूडेंट को यही कहूँगी कि देखो आप मेहनत करके तकलीफ में आएंगे, कभी आएंगे, मगर हार मत मानिए और सिर्फ एक लक्ष्य को निर्धारित कीजिए और उस लक्ष्य तक पहुँचने की पूरी कोशिश कीजिए कि पूरा ब्रह्मांड आपका साथ देगा और आपको कभी डरना नहीं। एक बात बहुत बड़ी कही है आपने, अभी फिलहाल देश में एक माहौल चल रहा है धर्म संस्कृति के बारे में। संस्कृति के बारे में तो अच्छा ही चल रहा है, धर्म के बारे में आपने विद्यार्थियों को बोला है कि अगर किसी धर्म का किसी का काम करना तो मानवता धर्म का कीजिए। इसके पीछे आप क्या संदेश देना चाहिए? मेरा यही संदेश है कि देखिए मैं उन धर्म गुरुओं में नहीं जो किसी धर्म के लिए बात करती है, मैं मानव धर्म के लिए बात नहीं। जब कोई तकलीफ में है तो हम उसका धर्म नहीं, उसकी मदद करने आगे अपने हाथ बढ़ाएं के साथ। अगर अच्छा हो रहा है तो कुछ अन्याय भी हो रहा है, मैं चाहती हूँ कि हम सब मिलके एक दूसरे की मदद के लिए हाथ बढ़ाएं। नहीं होती गीता, कुरान, बाइबल या आप जो भी ग्रंथ याद देखेंगे वहाँ एक ही संदेश मिला मुझे कि मानव से बड़ा इस दुनिया में कोई माझे आपने बहुत बड़ा संदेश दिया और महाराष्ट्र धरती में आके आपने जो अच्छा विद्यार्थियों के लिए संदेश दिया, इसके लिए धन्यवाद। जाते समय आपसे जाते कहूँगी कि महाराष्ट्र की ये जो पताका है पूरे विश्व में लहराए, ये वो महाराष्ट्र है जहाँ से महाराज शिवाजी आए और मेरे देश की गरिमा दुनिया में बने रहे और जो संकट से अभी ये देश गुजर रहा है जो सॉल्व हो जाए और सब ठीक हो जाए। या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप आणि साहित्याचं वाटप हा कार्यक्रम गरजू लोकांसाठी काम करणार ज्यांना त्या गरज आहे मिळून एक खूप चांगलं काम आहे आणि अशा कामावर चांगली भावना तयार आपण मोठी होत काहीतरी लागतो आणि ते त्या घटकापर्यंत पोहोचलं कौतुक असतं. दादा आज हे शैक्षणिक वातावरण आहे, सामाजिक वातावरण आहे, सर्व पक्ष आणि संघटनाचे नेते पुढारी एका व्यासपीठावर दिसतील. असंच वातावरण एकत्रित राहावं आणि हे वातावरण आजचे आमचे आपण काय पिंपरी शहरात पुणे शहरात जर संस्कृती जर चांगलं काम होत असेल सर्वांनी कोणी येऊन ते शहराची संस्कृती विद्यार्थी आपण संदेश दिलेला आहे, बोललेला माध्यमातून आपण काय त्यांना विनम्र आवड संघर्ष हा जीवनात येत असतो आणि संघर्षातूनच कळतं विद्यार्थी करत होतो आणि ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करतात तेव्हा त्यांना त्यांच्यासाठी त्यांच्या आई वडिलांचे खूप कष्ट असतात. असे आई वडिलांची विद्यार्थ्यांनी देखील आणि आज जे आपल्याला गरजेचं आहे त्यात जास्तीत जास्त लक्ष देणं त्याच्यात प्रावीण्य मिळवणं ही खरं तर विद्यार्थ्यांना हे आहे माझे आणि या सर्व विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचाल शुभेच्छा. शुक्रवार अनंत अंबानी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व दिव्यांग गरजू लोकांना एक मदतीचा हात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण देत आहोत. अनंत अंबानी सरांचे मी मनापासून आभार मानते ज्यांनी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला. असेच आम्ही त्यांच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांचे मदत करण्यात पुढे अजून प्रयत्न करत राहा. विद्यार्थ्यांना तळागाळातील विद्यार्थ्यांना सर्वांना मदत व्हावी अजून चांगली पद्धत. 400 ते 500 विद्यार्थ्यांना आज शालेय वस्तूचे वाटप केले आहे आणि दिव्यांग व्यक्तींना ते पण 100 ते 200 असतील. वॉकर असतील आणि व्हीलचेअर आणि स्टिक जास्त लोकांना मदत मिळावी गरजू लोकांना यासाठी आम्ही काम करत राहू. शेखर भाऊ मित्र मंडळ आणि रुपालीताई यांच्या माध्यमातून आज या विद्यार्थ्यांना आज जे शालेय साहित्याचं वाटप झालं आणि एकदम चांगल्या प्रकारे हा त्याने उपक्रम राबवलेला आहे. ज्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज आता शाळा चालू झालेल्या आहेत
त्यांना लागणाऱ्या सॅक असतील, पाण्याच्या बॉटल असतील, असे साहित्य वाटप केले. एकदम चांगला उपक्रम त्याने राबवलाय. अनंत अंबानी यांच्या संस्थेच्या मार्फत शेखर भाऊ यांनी जो उपक्रम राबवलाय, खूप चांगला उपक्रम राबवलाय. शेखर भाऊ आणि रुपाली यांसाठी भावी वाटचालींना हार्दिक शुभेच्छा. आजचा जो दिवस आहे अत्यंत चांगला दिवस आहे. आनंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने धीरज घुले आणि आयोजक रुपालीताई ओव्हाळ यांच्या माध्यमातून जो आजचा हा नियोजन झालेला आहे, वंचित घटकांना, गोरगरिबांना आणि मुलींना जे साहित्य वाटप जे झालेलं आहे, शालेय साहित्य वाटप, त्याच्यानंतर वृद्ध लोकांना जे स्ट्रीक असतात, जे त्यांना चालण्याची साठी उपलब्ध करून दिलेलं आहे, सगळ्या स्ट्रीक असतील किंवा एक त्यांच्या परत त्या सायकली असतील, अशा या माध्यमातून अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने आज इथं वाटप करण्यात आलेलं आहे. अत्यंत चांगला आयोजन उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आणि तर या निमित्ताने जे लोकांना जे सोय झाली की गैरसोय होतो, प्रत्येक ठिकाणी पाहिलं असं तुम्ही महानगरपालिका असेल, ग्रामपंचायतच्या शाळा असतील, जिल्हा परिषद असतील, तिथं आजकाल खाजगीकरण झाल्यामुळं मुलांना कुठेही सोय आणि उपलब्ध होत नाही. परंतु या अशा प्रतिष्ठान पुढे येतात, अशा प्रतिष्ठान पुढे आल्या पाहिजे, अशा संस्था पुढे आल्या पाहिजे. या संस्थेच्या निमित्ताने जे गोरगरीब वंचित घटकाला जे होतं न्याय मिळतं, तर असे न्याय मिळलं पाहिजे. मी एवढंच आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगाल. आजचा कार्यक्रम खूप छान झाला. रुपालीताई ओव्हाळ यांच्या माध्यमातून जो आनंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने जो कार्यक्रम झाला, खूप छान झाला. अशाच उपक्रम ते घेत राहतील, एवढंच मी आज या माध्यमातून बोलून शुभेच्छा, खूप शुभेच्छा देतोय आजच्या कार्यक्रमात. माझा इंडिया न्यूज, पुनावळे, पिंपरी चिंचवड.